पालघर में एक तरफा प्यार के चलते हुए कोयता हमले में घायल सातारा की स्नेहल सावंत की आखिरकार इलाज के दौरान मौत हो गई। 12 जून को काम से घर लौटते वक्त आरोपी अमोल मूड़े ने उन पर पीछे से धारदार कोयते से हमला किया था। गंभीर रूप से घायल स्नेहल का सातारा के निजी अस्पताल में इलाज चल रहा था, लेकिन कई दिनों तक जिंदगी और मौत से जूझने के बाद उन्होंने दम तोड़ दिया। स्नेहल की मौत से परिवार और रिश्तेदारों में आक्रोश है। वहीं परिजनों ने आरोपी को कड़ी सजा देने के साथ मामले की फास्ट ट्रैक कोर्ट में सुनवाई और फांसी की मांग की है। इस घटना ने एक बार फिर महिला सुरक्षा को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए। आज स्नेहलचा शेवट झाला, जो पहिला नको होता तो आज झालेला आहे। माझे बंधू शेतकरी व्यवसायातील आहे। कुळकोटी गाव, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी लहानपणापासून तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला वाढवलं। शिक्षण झालं, प्राथमिक शिक्षण कुळकोटीला झालं, तिथून पुढचं शिक्षण देवापूर या ठिकाणी झालं। किती कष्टातून त्यांनी शिकवलं या जोडीनं, मजुरी करणं, रानात जाणं आणि त्या कष्टातून MPSCची परीक्षा देणं आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये ती त्यात सक्सेस झाली। हे आईवडिलांसाठी, आमच्या गावासाठी खूप भूषणावं होतं। परंतु म्हणतात ना, ग्रामीण भागात असेल, सोसण्याची क्षमता या गोष्टी सगळ्या तिला सहन नाही झाल्या। आपल्या आईवडिलांना तिनं कधी त्रास दिला नाही। नोकरीला लागल्यानंतर तिनं पहिल्यांदा काम केलं असेल तर, पप्पा तुम्ही आता काम करू नका, तुम्ही दोघंजणी घरी बसा, आणि तिथपासून आज वडीलसुद्धा आजारी असतात, त्यांनासुद्धा शुगरचा, BPचा त्रास आहे। आईची अवस्था तुम्ही बघताय कशी आहे ते। भाऊ आत्ताशी शिकतोय, म्हणजे तिच्यावर सगळं कुटुंब होतं। आज तोही MPSCची स्वप्न बघतोय, आणि अशा परिस्थितीमध्ये एका कुटुंब पूर्णपणे त्या नाराधामानं उद्ध्वस्त केलं आहे। आणि ही गोष्ट सगळ्यांना, म्हणजे आपल्यासारख्या लोकांना खूप भूषणावं नाही। अशी ही समाजातली कीड जी आहेत, अशी जी मुलं आहेत, त्यांना या ठिकाणी कठोर शासन केलं पाहिजे। त्याशिवाय अशा लोकांच्यावर वचक होणार नाही। आणि गरीब घरातून गेलेली अशी जी मुलं आहेत, ती आता ही मुलगी आहे, आमच्या गावातून झालेली पहिली MPSCची ती परीक्षा पास झालेली मुलगी आहे। म्हणजे यामध्ये आपण पाहिलं पाहिजे की अशी जर मुलं जर अशा पद्धतीनं पूर्ण कुटुंब, म्हणजे ती आज गेली, परंतु ह्या तिघांनासुद्धा फाशी लागल्यासारखी आहे। कशातही चैन पडत नाही। गेले 3 महिने, 2-2.5-3 महिने ही कष्ट घेत आहेत। जवळजवळ 35 लाख रुपये खर्च झाला आहे। जमीन विकली, गेल्या महिन्यामध्ये जमीन विकली त्या माणसानं, सगळे पैसे जमा केले। आज परिस्थिती अशी आहे की पैसे भरण्यासाठी सगळ्या नातेवाईक सगळ्यांनी गोळा करून ते पैशाची कसे तरी बॉडी ताब्यात घ्यायचा प्रयत्न चालला आहे। इतकी परिस्थिती आहे। बघितलं तर 7 महिने नोकरी झालेली आहे, जास्त नोकरी झालेली नाही। अशा परिस्थितीमध्ये हा जो या कुटुंबावर, म्हणजे आमच्या कुटुंबावर जो आज घाला झालेला आहे, तो खूप मोठा झालेला आहे, न भरून येण्यासारखा झालेला आहे। आणि यासाठी मागणी एवढीच आहे की या ठिकाणी त्याला शिक्षा ही फाशीचीच झाली पाहिजे। कारण समाजामध्ये अशी कीड जी आहे ती पूर्णपणे फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवावी, लवकरात लवकर 6 महिन्याच्या आत निकाल देऊन ती शिक्षा त्याला झाली पाहिजे। आणि प्रशासनाने त्याची योग्य दखल घेऊन न्याय मिळण्यासाठी, या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी खूप प्रयत्न करणे गरजेचे। आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो की यातून जास्तीत जास्त पद्धतीनं त्या कुटुंबाला कसा आधार मिळेल यासाठी प्रयत्न करावा। आम्ही कुटुंबीय खूप काय आहोत, शोकाकुल आहोत। तर या प्रसंगामध्ये